पुण्यात सुद्धा विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटलाय, उफाळून आलाय। पुण्यातील काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे। अरविंद शिंदे यांच्याकडून खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल पाठवण्यात आलाय। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला आहे। पुण्यातील काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे। अरविंद शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल केलाय। विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून हा वाद सुरू झालाय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यामध्ये कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा अरविंद शिंदेंचा आरोप आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे हे उमेदवार होते। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी शरद पवार यांना फोन केला होता। त्यानंतर पवारांच्या श्रीकांत पाटील यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या। श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेते मात्र नाराज झाले। पवारांच्या राष्ट्रवादीनं सेटलमेंट केल्याचा आरोप पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांनी केलाय। काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असतानाही पवारांच्या राष्ट्रवादीमुळे उमेदवार देता आला नाही असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। हर्षवर्धन सपकाळांनीही कुणाशी चर्चा न करता पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानं ही वेळ ओढावल्याचं अरविंद शिंदे म्हणाले। ज्या पद्धतीने न कुणाला काही सांगता राष्ट्रवादीची तुतारींनी जी माघार घेतली ह्याच्यामुळे आमच्यामध्ये भावना अशी निर्माण झाली की हे सगळं मॅच फिक्सिंग होतं, प्री प्लॅन्ड होतं। काँग्रेसला इलेक्शन लढवण्याचीच प्रक्रियेमधनं बाहेर पाडायचं आणि ह्यासाठी जे जे कारणीभूत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट